जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वारि वाचा, गमो पंथ अनंत या राघवाचा। जय जय रघुवीर समर्थ, शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे। वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जय जय रघुवीर समर्थ। श्री रामा हो जय रामा, रामा रामा हो जय रामा, रामा रामा हो जय रामा। संबोधयन् सज्जनान् ग्रन्थं योगजयं सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं। यत्कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारि सदा। सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरुः। पतित पावना हे पूर्णकामा रामा, पतित पावना पूर्णकामा रामा, रामा हो जय रामा, रामा रामा हो जय रामा। नाथा हो दीननाथा, हे नाथा नाथा रामा, नाथा हो दीननाथा रामा। तुझी ये चरणी, तुझी ये चरणी राहो माथा रामा, रामा हो जय रामा, रामा। बंधु हो दीन बंधु रामा, बंधु हो दीन बंधु। दीन बंधु, बंधु हो दीन बंधु रे। रामा रामा रामदास म्हणे
कृपा सिंधू रामदास म्हणे करुणा सिंधू रामदास म्हणे दया सिंधू रामा 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 हो जय जय रामा 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 हो जय रामा हो जय रामा हो पतित पावना पूर्ण कामा रामा रामा हो जय रामा हो जय रामा हो जय रामा नि रे ग म रे म ग रे ध नि रे ध सा श्री रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी वा वा वत्सा लागी धेनु जैसी वत्सा लागी धेनु जैसी वत्सा लागी धेनु जैसी करी करुणा सावली ग माय माझी करी करुणा सावली ग माय माझी रामदास माऊली दया करी मदंत पाहू नको त्वरित ये मदंत पाहू नको त्वरित ये मदंत पाहू नको त्वरित ये उचलित पाहुली ग माय माझी ये उचलित पाहुली ग माय माझी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी जय रामात्मज तनयावरी करी जय रामात्मज तनयावरी करी आत्मज तनयावरी आत्मज तनयावरी तनयावरी जय राम जय राम जय रामात्मज तनयावरी करी सुख कर कर सावली सुख कर कर सावली दया करी सुख कर कर सावली सुख कर कर सावली रामदास माऊली दया करी रामदास 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 माऊली दया करी रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम बोला रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम बोलिए रघुपति राघव
पतित सीताराम ओ रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राजा पतित ओ रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम बोला राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम सीताकांत स्मरण जय जय राम सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की भारत माता की जय सब संतन की जय जय रघुवीर समर्थ नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केल्या आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. हा 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 हे ना हा ना रे ना ना दे ना. वाह. जानकी जीवना जानकी जीवना पतित पावना जानकी जीवना पतित पावना. वेगे माझ्या मना पालटावे वेगे माझ्या मना पालटावे
पावना जानकी जीवना पतित पावना सांडुनिया ध्यान विषय चिंतन करीतसे हे मन आवरेना मन हे चंचल न राहे निश्चळ निरूपणी पळ भरी स्थिरावेना पतित पावना जानकी जीवना पतित पावना क्या बात है। रामदास म्हणे कथा निरूपणे रामदास रामदास म्हणे रामदास म्हणे रामदास म्हणे रामदास म्हणे कथा निरूपणे मनाची लक्षणे जैसी तैसी पतित पावना जानकी जीवना पतित पावना पतित पावना पतित पावना। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम्। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषामस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। एकदा म्हणूया शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम समर्थ। कीर्तन विश्वाच्या सर्व श्रोत्यांना नववर्षाच्या भरपूर शुभेच्छा देतो आणि पूर्वरंगाला आरंभ करतो। समर्थ रामदास स्वामींचा एक अभंग आपण निरूपणाला घेतलेला आहे। या अभंगामध्ये समर्थ रामरायाला काही प्रार्थना करतायत। मनुष्याच्या जीवनाचं प्रपंचातलं असो नाही तर परमार्थातलं असो जे कल्याणाचं व्यवस्थापन आहे त्या व्यवस्थापनाची मूळ जागा आहे मन। आपण मनुस्मृतीमध्ये पाहिला असेल किंवा योगवासिष्ठामध्ये पाहिला असेल एक अत्यंत महत्त्वाचा श्लोक येतो की सगळ्या आपल्या कल्याणाला एकमेव उपकरण कारणीभूत आहे आपल्या शरीरातलं ते म्हणजे मन। मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयोः बंधाय विषयासक्तैर्मुक्तैर्निर्विषयं मनः
असं मनू महाराज म्हणतात किंवा योग वासिष्ठामध्ये वसिष्ठ मुनी म्हणतात. म्हणून आपल्या पूर्वजांनी, भारतीय संतांनी आणि ऋषीमुनींनी आपल्या उपदेशाची उतारपेट जर कुठली ठेवली असेल तर ती मनाच्या साठी केलेला उपदेश. मना सज्जना भक्तिपंथेची जावे हा समर्थांचा उपदेश असेल, किंवा नामदेव महाराजांचा अरे अरे माझ्या मना अलगटा हा अभंग असेल, किंवा तुकाराम महाराजांचा अभंग असेल की मी श्रवणी गायी राखतो पांडुरंगा, माझ्या रूपी गायी राखतो, रसी गायी, सगळीही इंद्रिय मी राखतो, पण तुका म्हणे राख तू एक मनेरी, मनेरी नावाची गाय पांडुरंगा तू राख. समर्थ याच अर्थानं रामरायाला प्रार्थना करतात की रामा, माझ्या कल्याणासाठी योग्य अनुकूल मन तू बनव माझं. पाठीमागच्या पूर्वरंगामध्ये हा विचार आपण पाहण्याचा प्रयत्न केला की एखादं प्रॉडक्ट जर बिघडलं तर ते प्रॉडक्ट, ती वस्तू जिथे बनलेली असते त्याच्याकडेच दुरुस्तीला टाकावी लागते. म्हणून हे विश्व ज्याने बनवलं त्यानंच आपलं मन बनवलं आहे, म्हणून त्या परमात्म्याकडं मन दुरुस्तीला टाकावं हा समर्थांनी सरळ सरळ उपदेश इथे केलेला आहे. गंमत काय आहे, समर्थ म्हणतात की या जगामध्ये कळत नाही असे लोक फार कमी आहेत. कळतं पण हेही कळतं. जय जय. समर्थांचा दासबोध नावाचा एक ग्रंथ प्रसिद्ध आहे, आपण वाचलाही असेल अनेकांनी. समर्थांनी यामध्ये 10 समासांचे 20 गठ्ठे केलेत, म्हणजे डेसिबल पद्धत जी आहे 10 ही समर्थांनी पुढे आणली आहे. आणि त्या 10 गठ्ठ्यांना एक नाव दिलं आहे, त्याला दशक असं म्हणतात समर्थ. हे पहिला दशक मंगलाचरणाचा, दुसरा दशक मूर्ख लक्षणांचा, तिसरा स्वगुण परीक्षा, चौथा नवविधा भक्ती, 5वा मंत्रांचा, असे 20 दशक समर्थांनी आपल्यासमोर ठेवले. मंगलाचरणाचे 10 समास समोर ठेवल्यानंतर गणेश स्तवन आहे, शारदा आहे, सद्गुरू आहे, नरदेह स्तवन आहे, इत्यादी सगळ्या गोष्टी ठेवल्यानंतर विषयाला आरंभ करताना समर्थांनी दुसऱ्या दशकाचा पहिला समास ठेवला, तो मूर्ख लक्षणांचा ठेवला. मूर्ख याचा अर्थ आपण बावळट वगैरे समजतो तसा नाही. मूर्ख या शब्दाचा शास्त्रीय अर्थ आहे मोहित झालेला. मोहित झाला म्हणजे जे जसं आहे ते तसं ज्याला कळत नाही तो. पुष्कळ लक्षणं लिहिली आहेत, आता ती बघायला नकोत, नाही तर बऱ्याचदा आरशात बघितल्यासारखं वाटतं हो ते वाचताना. जय जय. पण समर्थ या पूर्ण दशकामध्ये पहिला समास ठेवतात, काळजीपूर्वक पहिला समास ठेवतात तो मूर्ख लक्षणांचा, आणि 10वा तो समास ठेवतात, दशक संपत असताना जो समास ठेवतात तो पढत मूर्ख लक्षणांचा. सॉक्रेटिस म्हणत असे, फूल अँड एज्युकेटेड फूल, नुसते मूर्ख आणि सगळं समजत असताना सुद्धा मूर्ख. पढत म्हणजे पडलेला, शिकलेला. मुद्दा असा आहे की मला कळतंय हो सगळं. पाठीमागच्या पूर्वरंगामध्ये मी याचा उल्लेख केला होता, लवकर उठलं पाहिजे. आपल्याच परवा एकाने मला प्रश्न विचारला, मला म्हणजे शास्त्राला विचारला, मी तिथे फक्त उपस्थित होतो, की वो वेळ पुरत नाही काय करावं. म्हणलं लवकर उठावं. जय जय. एवढाच एक उपाय आहे. जे सक्सेस झाले, जे मोठे झाले त्यांनाही 24 तासच मिळाले, आणि सक्सेस लोकांनाही 24 तासच मिळाले. पण मला हे कळतंय आणि माझ्या वागण्यात बदल, म्हणजे वर्तनामध्ये परिवर्तन, हा जो वेदांतातला शब्द आहे की वर्तनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. आणि ते परिवर्तन तेव्हाच होतं जेव्हा माझ्या मनात योग्य तो बदल होतो. समर्थ सांगतात या मनाला सातत्याने शिकवावे आपुल्या मनासी क्षणक्षणाशी समर्थांची ओवी आहे. किंवा मनाच्या श्लोकामध्ये समर्थ सांगतात, विवेके क्रिया आपुली पालटावी, अति आदरे शुद्ध क्रिया धरावी, मना बोलण्या सारिखे चाल बाबा. फार महत्त्वाचा उपदेश आहे. माझ्या मनात बदल झाला पाहिजे. आपण खरं म्हटलं तर काय 80, 90, 100 वर्ष जगतो, आपण कुणाचंही ऐकत नसतो, आपण फक्त आपल्या मनाचं ऐकत असतो. किती वेळ कीर्तनाला बसाल, मनाला बरं वाटेल तोपर्यंत. किती वेळ तुम्ही जेवाल, मनाला बरं वाटेलपर्यंत. पोटाची भूक किती असते, मनाकरता किती जेवतो. साधा मुद्दा, पोटाला मिसळ पाहिजे असते काय, पोटाला नको ते खातो आपण, म्हणजे मनाकरताच खाल्लं जातं ना. मला हे टीकात्मक बोलायचं नाही, नकारात्मक बोलायचं नाही. आपल्याला जर योग्य तो बदल हवा असेल तर नेमकं तिथपर्यंत जाऊन पोचलं पाहिजे जिथे रोग आहे, आणि तो रोग दुसरीकडे कुठं नाही आहे, मनामध्ये आहे.
जडाची आणि चेतनाची गाठ म्हणजे मन आहे. म्हणून पूजनीय डोंगरे महाराज सांगत असत, मुक्ती द्यायची ती कुणाला द्यायची? मुक्ती नावाचा शब्द आपण मध्ये मध्ये ऐकत असतो. मोक्ष, मुक्ती हे शब्द आपण नेहमी ऐकतो. कुणाला द्यायची म्हणाले? आत्म्याला मुक्ती द्यायची का जो नित्यमुक्त आहे? त्याला मुक्ती देणारे तुम्ही आम्ही कोण? या विश्वाचं चैतन्य म्हणून जे कारण आहे ते मुक्तच आहे. त्यांनी तुम्हाला फक्त हा जगदाभास दाखवलेला आहे, ते मुक्त आहे. म्हणजे करून अकर्ता म्हणतात तसं. माती माती म्हणून मुक्त आहे हो. तुम्ही डेऱ्यात बांधली म्हणून डेरा फुटला म्हणता, माती फुटतच नसते. म्हणून तो मुक्त आहे. आत्मा हा मुक्त आहे. मी पंचमहाभूतातलं उदाहरण देतोय. दुसरं जड म्हणजे देह इत्यादी, त्याला मुक्ती कोण देणार? आपण आळवून आळवून अभंगात म्हणतो की देहाला याला अभिमुक्ती, देहाला याला अभिमुक्ती. कुणी जे लिहिलंय ना हे त्याला कळला नाही आहे वेदांत. देहाला मुक्ती कोण देणार? देहाला एकदाच मुक्ती मिळते. हां, असो. मग मुक्ती कोणाला आहे? डोंगरे महाराज सांगायचे, या देहाची म्हणजे जडाची आणि चैतन्याची गाठ ज्याने जिथे बसली आहे ना, ती ग्रंथी सोडवणं म्हणजे मुक्ती आहे. म्हणून वेदांताचा तात्पर्यार्थ सांगत असताना, फलश्रुती सांगताना वेदव्यास म्हणाले, भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. ही जी गाठ आहे, ही जी ग्रंथी आहे ती मन आहे. आणि म्हणून ही गाठ परमात्म्या तू सोड. माझ्या क्षमतेनं नाही जमणार आहे मला हे. मी साधन करून माझी तयारी दाखवेन. गोंदवलेकर महाराज म्हणत असत, साधनाने साधत नाही एवढं कळायकरता साधन करायचं आहे, बाकी त्या साधनाचा प्रत्यक्षामध्ये आत्मज्ञानाला उपयोग नाही असं महाराज म्हणायचे. माझा अहंकार घालवण्याकरता मी जो काही परमात्म्यापेक्षा वेगळा आहे असा गैरसमज आहे, व्यवहारात मी मोठा आहे हा अहंकार नाही, मी त्याच्यापेक्षा वेगळा आहे हा जो गैरसमज, याला अहम असं म्हटलं, तो घालवायचा आहे. आणि याकरता साधन करायचं आहे. आणि या साधनानंतर परमात्मा येतो, सद्गुरू येतात आणि बाकी काही करत नाहीत. ती मनाची गाठ अलगद सोडवतात. तू मन हे मीची करी, माऊली म्हणाली, माझिया भजने प्रेमधरी, सर्वत्र आदरी मज एकाते, मय्यैव मन आधस्व. या श्लोकावर ज्ञानोबा बोलतात. म्हणून परमार्थाची नेमकी आणि नेटकी व्याख्या जर कुठली असेल तर मनाचं उन्मन. माझे गुरुजी नेहमी सांगतात, ज्याला जबाबदारीचा परमार्थ करायचा आहे त्यानं सातत्यानं स्वतःच्या मनाचं साक्षी व्हावं आणि बघावं मी परमार्थात किती पुढं गेलो आहे. व्यवहाराच्या पातळीवर मी कीर्तन केलं, मी प्रवचन केलं, मी आपल्यासमोर परफॉर्म केलं, एखादी चांगली गोष्ट सांगितली म्हणजे मी परमार्थात पुढं गेलेलो असतो असं नाही आहे. माझं मन परमात्म्याला मी समर्पित केलं आहे का? आणि म्हणून समर्थांचा अभंग खऱ्या साधकाकरता अक्षरशः दीपस्तंभ ठरावा असा आहे. अभंगाचा एकदा शब्द ऐकून घ्या, थोडंसं निरूपण आपण बघूया आणि यानंतर सुंदर असं आख्यान आपल्याला बघायचं आहे. समर्थ म्हणतात, पतित पावना जानकी जीवना, वेगे माझ्या मना पालटावे. मन हे चंचळ न राहे निश्चळ, निरूपणी पळ अत्यंत कमी वेळ, पळभरी म्हणतो ना, पळ स्थिरावे ना. सांडुनिया ध्यान विषय चिंतन करीत असे हे मन आवरेना. आणि रामदास म्हणे, कथा निरूपणे मनाची लक्षणे जैसी तैसी. जय जय रघुवीर समर्थ. पाठीमागच्या पूर्वरंगामध्ये आपण मनाला परमात्म्याला समर्पित करावं आणि त्याला दुरुस्त कर असं त्याला विनंती करावी असं निरूपण पाहिलं. आणि पतित पावना हा जो संबोधनाचा भाग आहे, ही जी हाक मारली ती का मारली आहे याची गोष्टही पाहिली. आणि भारतीय संस्कृतीचा अतिशय महत्त्वाचा संदेश पाहिला की कितीही चुकला असेल जीव तरी त्याला सावरून घेण्याची क्षमता परमात्म्यामध्ये आहे. फक्त माझी म्हणजे त्या जीवाची इच्छा पाहिजे, हो माझं कल्याण कर, मी चुकलो, मी कसाही असेन देवा तरी मला तू बरं कर. आणि त्याचं कल्याण करण्याची पूर्ण व्यवस्था भगवंत करतो. म्हणून पतित पावना, पतिताला पावन करणारा. दुसरं जे संबोधन वापरलं आहे समर्थांनी ते जानकी जीवना, म्हणजे जानकीच्या जीवना. व्यावहारिक दृष्टीनं अर्थ सीतादेवींचा, जानकीचा पती. काय अर्थ आहे हो याचा? सीतादेवींचा पती म्हणजे राम नावाचा जो अवतार झाला तो अवतार कोणाचा आहे? अवतार नेहमी ईश्वराचा असतो. भारतीय संस्कृतीचे काही सिद्धांत आहेत, आपण काही गोष्टी मानतो, आपण स्वतःला हिंदू म्हणवतो, भारतीय म्हणवतो किंवा आर्य धर्माचे म्हणवतो, सनातन धर्माचे म्हणवतो. म्हणजे काय? ते म्हणले आमच्या दारावर पाटी आहे, गर्व से कहो.
म्हणून आपण हिंदू नाही आहोत. आपण अनभिज्ञतेनं किंवा भिज्ञतेनं, कळून किंवा न कळून आपण काही अंतःकरणामध्ये धारणा करून बसलेलो आहोत. जन्मोजन्मीच्या त्या आहेत किंवा पिढ्यानपिढ्याच्या त्या आहेत. आपण आत्मा मानतो, म्हणजे सोल, आत्मा नावाचं तत्व आहे असं आपण मानतो. दुसरं, आपण अवतारवाद मानतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, साधारणतः हिंदूंना पाठ आहे हा श्लोक. जेव्हा जेव्हा जगामध्ये काही गरज निर्माण होते तेव्हा तो ईश्वर अवतार घेतो असं आपण मानतो. आपण पुनर्जन्म मानतो, आपण कर्मविपाक मानतो वगैरे. आत्ता मला तो मुख्य मुद्दा नाही सांगायचा. त्यातला अवतार नावाचा जो अवतरती, वरून खाली येणे, तो ईश्वर जो काही प्रॉब्लेम असेल, जी काही समस्या असेल तेवढीच निवारण करण्याकरता तेवढ्या वेळापुरता ते रूप धारण करतो जे अपेक्षित आहे. जसं क्षत्रिय एकदा उत्मात करायला लागले होते ज्या काळामध्ये, म्हणजे ज्यांनी रक्षण केलं पाहिजे ते भक्षण करायला लागले होते, त्यावेळेला त्या परमात्म्याने परशुराम नावाचा जो जमदग्नींचा मुलगा आहे त्याच्यामध्ये आवेश अवतार घेतला आणि क्षत्रियांना जरब बसवावी म्हणून 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करून वाईट वागू नका हे सुनावलं परशुरामांनी. हा आवेश अवतार आहे. तसा राम नावाचा अवतार झाला सगळं व्यवस्थापन व्यवस्थित करण्याकरता, माणसाशी कसं वागावं हे दाखवण्याकरता त्या ईश्वराचा अवतार म्हणजे रामावतार झाला. आणि या रामावतारामध्ये त्याच्या पत्नीचं नाव आहे जानकी, जनकाची मुलगी किंवा मैथिली किंवा सीता, आणि तिचा पती म्हणून आपण रामाला जानकी जीवन असं म्हणतो. लक्षार्थानं विचार केला तर तो राम कुणाचा अवतार आहे? तर ईश्वराचा अवतार आहे. आणि शक्ती नेहमी ईश्वराच्या अधीन असते. शक्ती जेव्हा प्रगट होते तेव्हा ईश्वर शक्ती रूपानं प्रगट होतो. विवेकानंदांचं छान वचन आहे. विवेकानंद म्हणायचे पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे ब्रह्मतत्व आहे म्हणाले, आणि कायनेटिक एनर्जी म्हणजे शक्ती आहे. शिवशक्ती शब्द ऐकतो ना आपण. शक्ती नेहमी शिवाच्या अधीन असते, जानकी जीवना. आणि हे सगळं जग हा शक्तीचा, एनर्जीचा खेळ आहे. E=mc², आईन्स्टाईन आठवा. सगळं, कुठलीही वस्तू पाहता तुम्ही मॅटर म्हणून पाहता, पण त्या मॅटरमधून काहीतरी एनर्जी आपल्याला यूज होत असते, काहीतरी आपल्याला देत असते. हे लक्षात येत आहे का? बघा, ही शक्ती कुणाच्या अधीन आहे? तर ती शक्तिमानाच्या अधीन आहे. म्हणून आपल्या मनामध्ये योग्य बदल करायची शक्ती त्या रामरायाकडे आहे. म्हणून त्याला हाक मारली, हे शक्तिमाना, माझं अंतःकरण कसंही असो ते तू बदलू शकतोस, कारण तू त्याच्यापेक्षा शक्तिमान आहेस. जानकी जीवना. अनेकदा आपण फोटो असा पाहतो बघा की रामरायांच्या मांडीवरती, उजव्या अंकावरती, वाम अंकावरती, डाव्या मांडीवरती सीतादेवी बसलेल्या आहेत, किंवा भगवान शंकरांच्या डाव्या मांडीवरती पार्वती देवी बसल्या आहेत. हा फोटो कशाचा आहे? तर शक्ती नेहमी शक्तिमानाच्या अधीन असते हे दाखवणारं ते प्रातिनिधिक स्वरूप आहे, प्रातिनिधिक ते रूप आहे. आणि म्हणून त्या शक्तिमानाला प्रार्थना करायची, बाबा रे, माझ्यात माझं मन बदलण्याची ताकद नाही आहे, तू ती बदल, किंवा माझ्यात ती दे, डाउनलोड कर माझ्यात आत्ता हल्लीचा शब्द, आणि ते माझ्याकडनं होऊ दे. सामर्थ्याचं काम माझ्याकडनं होऊ दे. आणि म्हणून जानकी जीवना हे संबोधन वापरताना समर्थांनी विवेकाने वापरले. पहिलंही विवेकाने वापरलं आहे. त्यांना दुसराही शब्द सुचला असता पतित पावनाच्या ठिकाणी, जानकी जीवनाच्या ठिकाणी, पण वेगे माझ्या मना पालटावे याच्याकरता जे समर्पक संबोधन आहे ते अलीकडे वापरलं. पतित पावना जानकी जीवना, वेगे माझ्या मना पालटावे. पहिलं चरण बघायचं आणि पूर्वरंग थांबवायचा. मन हे चंचळ, नरा हे निश्चळ, निरूपणी पळ स्थिरावेना. रामा, बाकी एरवी सिरियलमध्ये, लोकांनी बनवलेल्या रीलमध्ये माझं मन जेवढं रमतं ना तेवढं जप करताना रमत नाही हो. परवा एक आजोबा सांगत होते, बुवा माळ घेतली ना की झोप येते, मन लागत नाही. म्हटलं नोटा मोजताना जय जय. हां, एकाने तर मला प्रश्न विचारला की नोटा मोजताना म्हणाले मन लागतं तर 108 नोटाच घेऊ का म्हणण्याच्या ऐवजी. मला विनोद करायचा नाही आहे, खरंच आपण परमार्थाचा विनोद करून टाकला आहे. आपण लहानपणापासून मनाला ही सवय लावली की ते मन एंटरटेनमेंटच्या ठिकाणी, मनोरंजनाच्या ठिकाणी एकाग्र होतं आणि मनोमंथनाच्या ठिकाणी एकाग्र होत नाही. म्हणून मी नेहमी लहान मुलांना सांगत असतो, मोठ्यांचा विषय सोडून द्या, लहान मुलांकरता जेव्हा कथा कीर्तन असतं त्यावेळेला मुद्दाम सांगत असतो की आत्तापासून आपल्या मनाला एकाग्रतेची सवय लावा. आपण जशी मनाला सवय लावू, मनाला ज्या साच्यामध्ये बसवू तसं मन बनतं.
पहा, आपण लहानपणी आपल्या मनाची एकाग्रता होत असे की नाही, पण आत्ता 2 मिनटं, 5 मिनटं, 10 मिनटं, 20 मिनटापेक्षा माणसं ऐकू शकत नाहीत सध्या. का झालं हे? पूर्वी एकाग्रता, आपलं लहानपण आठवा 50-60 लोकांनी. आपल्या लहानपणी आपण केवढे एकाग्रतेनं ऐकत असो. आमच्या लहानपणी तर मला आठवतं आहे, क्लास लावणं हा अपमान होता. स्पेशल क्लास म्हणजे बावळट आहे मुलगा तो. शाळेतच शिकवणारे शिक्षक, बरं ते साधे होते तरी आम्हाला भरपूर मार्क पडायचे. मला तर तपशिलात जायचं नाही. हे कोणी केलं? आपण आपल्या मनाला आपल्या कल्याणाला अनुकूल बनवण्याऐवजी त्या मनाला बरं काय वाटतंय ते घेण्याची सवय लावली. म्हणजे आपली टेस्ट डेव्हलपमेंट चुकलेली आहे. म्हणून लहानपणी सवय लावावी. मी इंग्रजी वापरतो जरा, 1 थिंग ॲट ए टाईम करून टाका. मोठ्यानेही करू शकतो आपण हे, की जर सवय लावली, मी ज्या वेळेला जे करत असेन तेव्हा फक्त तेच करीन. सेकंदाचा विचार करा. 10 मिनिटाचा, 15 मिनिटाचा नको विचार. जसं विजय मर्चंट म्हणत असत, 5 ओव्हरचा विचार करा, 50 ओव्हरचा विचार करू नका म्हणाले. या 5 ओव्हरमध्ये मी कसा खेळेन. तसं आत्ता मला 5 मिनिटात पूर्वरंग थांबवायचं आहे, एवढ्यात मी सारभूत कसा बोलेन, किंवा मला यांना मी 2 मिनटं दिली आहेत गायला, तेवढ्यात तो यमन कसा मी स्पष्ट करीन. अशी सवय जर आपण आपल्याला लावली तर काही वर्षानंतर ठरवलं तरी मन अनेकाग्र होत नाही, सहजच एकाग्र होतं. आणि कामामध्ये ज्याला मन एकाग्र करायची सवय लागली तो अध्यात्मात पटकन ध्यान लावू शकतो. कारण मनाची टेंडन्सी ती झाली आहे एकाग्रतेची. हे मर्म आहे. आणि समर्थ सांगतात, इथे अनेकांचं चुकतं. मन हे चंचळ, वायबल, सतत असं अस्वस्थ मन, नर आहे निश्चळ, ते शांत राहतच नाही आहे. आणि निरूपणे पळ स्थिरावेना. यानंतर अजून एक मला आपल्याला पूर्वरंग सांगायचा आहे. त्या पूर्वरंगामध्ये महत्त्वाचा जो निरोप आहे तो मी आपल्यासमोर ठेवेन. इथेच हा पूर्वरंग थांबवतो आणि आख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्यासमोर पूर्वपद म्हणतो. हार बुक्का होईल आणि सुंदर असं आख्यान, समर्थांचंच आख्यान मला आपल्याला सांगायचं आहे, ते आपण पाहूया. मूळ पदामध्ये माझे समर्थ सांगतात, पतित पावना जानकी जीवना, वेगे माझ्या मना पालटावे. पतित पावना जानकी जीवना, पतित पावना जानकी जीवना, पतित पावना जानकी जीवना. एकच मिनिट. खूप चांगला योग आला, खूपच चांगला योग आला. पतित पावना, पतित पावना, पतित पावना जानकी जीवना. थोडं नाम गाऊया आणि आख्यानाकडे जाऊया. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम. 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 श्रीराम जय राम, जय जय राम.
अधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. द्विजवर कोपी अनुष्ठान रत द्विजवर कोपी अनुष्ठान रत कर्मकांडाचा ज्ञाता. द्विजवर कोपी अनुष्ठान रत कर्मकांडाचा ज्ञाता. श्रोते हो, प्रत्येक संताच्या चरित्रामध्ये समाजामध्ये योग्य तो बदल व्हावा याकरता केलेले अनेक चमत्कार असतात. संतांनी ते मुद्दाम केलेले नसतात, पण त्यांच्याकडून ते घडलेले असतात आणि त्यांनी समाज बदलतो. त्यातला एक छोटासा कथाभाग मी सांगतोय समर्थ रामदास स्वामींच्या चरित्रातला. द्विजवर कोपी अनुष्ठान रत कर्मकांडाचा ज्ञाता. तामसी मोठा शतचंडीच्या, तामसी मोठा शतचंडीच्या हवना करीत होता. रामा साधूजी राजा राम कहोजी. श्री समर्थ रामदास स्वामींचा जन्म इसवी सन 1608 शके 1530 कीलक नाम संवत्सर चैत्र शुद्ध नवमी म्हणजे रामनवमीला राम जन्माच्या वेळेला झाला. आपल्या वयाची पहिली 12 वर्ष समर्थांनी आपल्या आईच्या प्रेमळ सहवासामध्ये घालवली आणि यानंतर 12 वर्ष खडतर अशी तपश्चर्या केली. यानंतर रामरायाच्या आज्ञेनं संपूर्ण भारतामध्ये आपल्या आर्य सनातन वैदिक हिंदू धर्माचा नेमका आणि नेटका प्रचार व्हावा याकरता अखंड फिरले आणि अनेक मठांची, अनेक मारुती मंदिरांची स्थापना केली. आणि यानंतर समर्थ रामदास स्वामी 1644च्या दरम्यान परत महाराष्ट्रात आले आणि चाफळला या सगळ्या मठांचं हेड ऑफिस, मुख्य केंद्र बांधून या ठिकाणी राहिले. गावोगावी समर्थ जात आहेत. तिथे कथा कीर्तन प्रवचनाद्वारे लोकांच्या मानसिकतेमध्ये योग्य तो बदल करतायत. जी योग्य मानसिकता असेल त्याबद्दल मजबूत असलं पाहिजे याचा आग्रह करतायत. आणि सकाळच्या वेळेला दारामध्ये जाऊन आपल्या टीमसह, आपल्या शिष्यांसह भिक्षेच्या द्वारे त्या घरातल्या लोकांची परीक्षा घेत आहेत. आपल्या घरी कुणी आल्यानंतर आपण जे वागतो ते आपले संस्कार असतात. समर्थांची ओवी आहे, कुग्रामे अथवा नगरे म्हणजे खेडी अथवा शहर, कुग्रामे अथवा नगरे पाहावे घरांची घरे. भिक्षामिसे लहान तोरे परीक्षोनी सोडावे. संतांची भिक्षा मागण्याची पद्धत आपल्याला काही पाहिजे म्हणून नसते, तर लोकांना देण्याची सवय राहावी याकरता असते. असे समर्थ गावोगावी फिरत आहेत. अनेक चमत्कार समर्थांच्या जीवनात घडले. त्यापैकी एक छोटासा मी आपल्यासमोर ठेवतोय. समर्थ नेमके एका महत्त्वाच्या दौऱ्यामध्ये आहेत. बाकीचे सगळे शिष्य दिवाकर गोसावी राजकारणामध्ये गुंतलेत, कल्याणस्वामी प्रवचन कीर्तनामध्ये गुंतलेत, उद्धव स्वामी अनुष्ठानात गुंतलेत. त्यामुळं त्यावेळेला त्यांचा एक छोटा शिष्य, कोणीतरी असिस्टंट पाहिजे बरोबर महत्त्वाच्या कामाला, म्हणून अगदी 8-10 वर्षाचा मुलगा. समर्थांची खासियत एक आहे की समर्थ लहानपणापासून मुलांना या परमार्थात आणि संप्रदायात आणतात. प्लेटो जे म्हणत असे, कॅच द यंगस्टर्स, लहान मुलांना एकत्र करा, ते काहीतरी विशेष बदल करू शकतात. विश्वामित्रांनी रामानाच का मागितलंय 15 वर्षाच्या? विचार करून ठेवा याचा. कॅच द यंगस्टर, कारण लहान मुलं या जगात बदल घडवून आणू शकतात. मोठ्या माणसांची समस्या, आता अनेकदा गंमत म्हणून मी सांगतो, रिडेव्हलपमेंटला अनेक बिल्डिंग निघतात. ते म्हातारे लोक म्हणतात, कशाला आता इतक्या, चांगली आहे अजून बिल्डिंग, आमचीच बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला आली आहे. मला गंमत करायची नाही आहे. हा वयाबरोबर ही सायकॉलॉजी होतच जाते, म्हणून मुलं पाहिजेत. असा एक छोटा मुलगा त्यांच्याबरोबर आहे, त्याचं नाव मधुकर. आणि समर्थांचा मुक्काम गाव देवीच्या मंदिरात किंवा मारुती मंदिरात. पूर्वी मंदिराला दारं नसायचे, इतके आपण सुधारलो नव्हतो. जय जय रघुवीर समर्थ. त्यामुळे कुठलाही साधू, कुठलाही कीर्तनकार, प्रवचनकार मंदिरात आपली बॅग ठेवू शकायचा, आपली पोतडी ठेवू शकायचा आणि काम करू शकायचा, जे काही करायचं आहे ते. असो, तर समर्थ ओढ्यामध्ये आंघोळ करतात. ओढा म्हणजे आजचा ओढा गृहीत धरू नका. हां, शुद्ध पाणी आहे, स्नान करतायत, काही ब्रह्मयज्ञ करतायत. मधुकराची आंघोळ झाली, त्याला सांगितलं, जातोस का रे, भिक्षा मागून आण. लहान मुलांवर योग्य ती जबाबदारी टाका, म्हणजे त्यांची जबाबदारी पेलण्याची शक्ती वाढते. तुला जमणार नाही, तुला जमणार नाही,
असं सातत्यानं आपण मुलांना म्हणत राहतो. आपलं लहानपण आठवा. 60-70च्या लोकांनी आपल्यावर केवढी जबाबदारी, जा रे सगळ्याच्या सगळं हे बाथरूम तू धुवून काढ, सगळं अमुक करून टाक. आज इतके माणसं असे नाजूक झालेत. बदाम खा म्हणजे सगळं आठवेल, खारीक खा म्हणजे सगळं आठवेल. एका झापडीत सगळं आठवायचं की नाही आपल्याला सकाळी लहानपणी. विनोद करत नाही आहे मी आपल्यासमोर, पण एक काहीतरी आज समाजाचं चुकतं आहे संगोपनाच्या बाबतीत. हे मात्र मी चांगलं आहे ते चांगलंच आहे, पण जुन्यातलंही चांगलं घेऊया असा मला मुद्दा सांगायचा आहे. जा भिक्षा मागून आण. हा स्वर एक. हा मुलगा जाऊन एका दारात उभा राहिला. लहान मुलगा हो, ही लहान मुलं इनोसंट असतात. समाजातल्या छक्के पंजे राजकारण हे त्यांना कळलेलं नसतं. असा एक छोटा मुलगा जाऊन एका दारात उभा राहिला. त्यांनी पाहिलं भिक्षा मागूया, जय जयकार केला. जय जय रघुवीर समर्थ. त्याला काय एक घासभर थोडा भात, काय तांदूळ, काय ते लिहिले. त्यांनी विचार केला असं किती मिळवू. म्हणून त्या नदीच्या काठी, गावाच्या इथे मध्यंतरात मध्ये कुठेतरी नदी वाहत होती, तिथे त्यांनी गर्दी पाहिली. 20-50 लोक सकाळी 10च्या दरम्यान. आत्ताचा विचार करा, असे गप्पा मारत बसलेत. इतकं बिझी टाईम असतं सकाळी, त्यावेळेला रिकाम्या गप्पा मारत बसलेले नदीवरचे लोक कोण असतील. त्यांना जाऊन विचारतो, मला भरपूर भिक्षा मिळेल असं घर कुठलं आहे हो. त्या सज्जनांना या मुलाची चेष्टा करण्याची इच्छा झाली. म्हणून त्यांनी असं घर दाखवलं ज्या घरामधला म्हातारा मनुष्य अत्यंत तापट होता आणि शापशिव्या देणारा होता. मजा कशी होते, काही लोक विघ्नसंतोष असतात ना, चांगलं कार्य चाललंय त्यात काही विघ्न घालायचं, दंगे घडवायचे, धोपे घडवायचे. चांगलं चाललंय ना राज्य तुमचं तिघांचं, म्हणजे ज्यांचं चाललंय त्यांचं, काहीतरी घोटाळा करायचा. कारण आता रिकामेच आहोत आम्ही, काही पूर्वीचं काहीच नाही आहे, असे काही लोक कायम असतात. असं त्यांनी त्याला पाठवला आणि तो दारात जाऊन उभा राहिला आणि त्यानं जय जयकार केला. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ संप्रदायात पद्धत आहे की दारामध्ये गेल्यानंतर फुकट भिक्षा मागायची नाही. एखादा मनाचा श्लोक म्हणजे एक निरोप त्या घराला द्यायचा आणि तेवढ्या वेळात तांदूळ गहू काय मिळतील ते घ्यायचे. गोंदवलेकर महाराज म्हणत असत, तुम्ही नाशिवंत पदार्थ माझ्या पुढे ठेवता, रामापुढे ठेवता आणि रामाकडून शाश्वत समाधान घेऊन जाता हे कधी विसरू नका. आपण काय देतो साधू संतांना, थोडंसं जेवायला घालू, काही घेऊ, आणि त्यांच्याकडून मात्र आपण जन्मोजन्मी पुरेल एवढी विचारांची सामग्री घेत असतो. हा व्यवहारच कधी समाजानं विसरू नये की संतांनी समाजाला जे शिकवलं आहे ना ते कोणी शिकवणार नाही, ते शिकवलेलं आहे. हा दारात उभा आहे आणि नेमका यानं एक श्लोक म्हटला की समर्थाची या सेवका वक्र पाहे. समर्थ म्हणजे रामदास स्वामी नव्हे, रामदास स्वामी सारखे श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ म्हणायचे. सारखं समर्थाचं म्हणजे रामरायाचं नाव घ्यायचे, म्हणून लोकांनी त्यांचं नाव समर्थ ठेवलं. असं आहे तो श्लोक आहे. रामरायाच्या सेवकाकडं कोण वाकड्या अर्थानं बघेल. समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. जय जय असा जय जयकार केला. नेमकं त्या घरामध्ये राहणारा जो मनुष्य होता तो एकटा होता, ब्रह्मचारी, आणि तो जगदंबेचा उपासक होता. बखरकार सांगतात त्याला जगदंबेच्या उपासनेने काही सिद्धी प्राप्त झालेल्या होत्या. तो म्हणेल ते खरं व्हायचं, किंवा समोरचा मनुष्य चालत आलं की त्याच्या भविष्यात काय घटना घडणार आहे ते त्याला कळायचं. आणि म्हणून त्याच्याकडं भरपूर गर्दी व्हायची ज्योतिष विचारायला, नाही का. हल्ली चमत्कार वगैरे करणाऱ्यांकडं फार गर्दी असते. ज्ञानोबांपेक्षा तिकडेच गर्दी असते, कारण आपल्याला जीवनात चमत्कारच पाहिजे असतो. असे आपण चमत्कारिक झालेलो आहोत. माझे गुरुजी नेहमी सांगतात की अशा सिद्धीनी काही एखादा मनुष्य काही कुणाला देतो तो स्वतःही कधी तृप्त होत नाही, आणि या सिद्धीने आपण ज्या वस्तू घेतो त्यांना आपणही कधी तृप्त होत नाही. मागूया त्यांच्याकडे नाही असं नाही, पण हे सर्वश्रेष्ठ नाही आहे. सर्वश्रेष्ठ आत्मज्ञान नावाचीच सिद्धी आहे. भक्ती जाणे नवविध, तुका म्हणे तोची सिद्ध. असो असा तो मनुष्य होता. पण याला काय माहिती या बिचाऱ्या पोराला. यानं समर्थाची या सेवका वक्रपाय म्हटल्यावर त्याचा तथाकथित काय अहंकार, इगो बिगो काय म्हणतात मराठीत, तो जागा झाला. तो म्हणला, ए कोण आहेस तू. तापट होता भयंकर. कोण आहेस तू. त्यानं सांगितलं मी रामदासी आहे. दासी कुठली दासी. काही लोकांना टोचून बोलायची सवयच असते.
म्हणला मी रामदासी आहे, रामदास स्वामींचा शिष्य आहे. कशाला आलायस माझ्या दारात? काही भिक्षा वाढा मला आणि माझ्या गुरुजींना जेवायला. कोरडी भिक्षा वाढा, आम्ही ती शिजवून खाऊ. चालता हो? महाराज असं का म्हणता? द्या थोडं, काही बिघडणार नाही, थोडंसं द्या, विनंती करतो मी आपल्याला. मला खूप लोकांनी तुमच्या घराचा पत्ता सांगितला आहे म्हणून आलो आहे. एकदम रागावला आणि त्यानं सांगितलं, आज संध्याकाळी तू मरणार आहेस. मी जे बोलतो ते खरं होतं, मला वाचासिद्धी आहे. मागं लोक हसतायत त्या पोराला. ते पोरगं घाबरलो, गोल वळलं. कसली भिक्षा कसलं काय भिक्षा तिथेच संपली. आणि लोकांनी सांगितलं, बाबा रे त्या म्हाताऱ्याचं बोलणं खरं होतं बरं, तुला या लोकांनी पाठवलं, तुझं काहीतरी वाईट व्हावं म्हणून पाठवलं वगैरे वगैरे. घरी आला, म्हणजे त्या आश्रमात जिथे उतरले होते त्या मंदिरात आला, डोळ्यात पाणी. समर्थाने विचारलं, काय रे बाळा, काय झालं? यानं घडलेला सगळा प्रसंग सांगितला. समर्थाने जवळ घेतलं, बाळा आपला राम आहे ना, रामाला यमसुद्धा घाबरतो बरं. ते सगळं बोलण्याच्या पातळीवर ठीक आहे, पण त्या असं आहे, माणसामध्ये नकारात्मक श्रद्धा जास्त असते. समर्थांपेक्षा मांजरावर जास्त श्रद्धा असते की नाही आमची. मांजर आडवं गेलं तर काम होणार नाही, याच्यावर जेवढी श्रद्धा आहे. तेव्हा रामाचं नाव घेऊन बाहेर पडलो तर काम होईल एवढी आहे का? परवा माझा एक मित्र सांगत होता, हल्ली लोक सिग्नलला थांबत नाहीत, मांजरं ठेवायची त्या RTO वाल्यांनी, 50-100 मांजरं प्रत्येक याच्यावर ठेवायची, जा आडवा, म्हणजे सगळी वाहनं थांबतील. नकारात्मक श्रद्धा माणूस बाळगतो. असो, समर्थाने विचार केला तर काही नाही आणलं यानं, पण बाजरी थोडी होती कालची झोडीमध्ये, त्या बाजरीचा खिचडा बनवला. नीट ऐका, बाजरीचा खिचडा बनवला म्हणजे त्यातच मिरच्याचे तुकडे, त्याचंच एकत्रच सगळं उकळलं. आणि या त्याला ताप भरला दुपारपर्यंत. समर्थाने त्याला आंघोळ घातली आधी पोराला. दुपारचं स्नान 3 वेळा स्नान करायचे. पूर्वी माणसं 3दा स्नान करायचे आणि एकदा जेवायचे. जय जय. आणि स्नान झाल्यानंतर त्याला ताप भरलेला आहे. असू दे म्हणले, ताप असला तरी आंघोळ कर. त्यानंतर त्याला कशी तरी संध्या करायला लावली. स्वतः भरवलं त्याला, भरवलं त्याला. गुरुमाऊली अशी असते, आपल्या शिष्यांवर इतकं प्रेम करते बरं. त्याला कळत नसेल किंवा कळत असेल तरी आतून बाहेरून त्याला सद्गुरू सांभाळत असतात. या वाक्यावर फक्त श्रद्धा ठेवूया का? वेदांनी सांगितलेलं आहे, पुराणांनी सांगितलं आहे म्हणून. सद्गुरूंच्या एवढं आपल्यावर कुणीही प्रेम करत नसतं. पोरगं म्हणलं, गुरुजी मला भीती वाटतेय. समर्थाने त्याला मांडीवर आपल्या डोकं ठेवलं आणि झोपवलं. झोप काढ. 1 तास गेला, 2, त्यानं झोप काढली चांगली. सद्गुरूंच्या सान्निध्यामध्ये झोप लागली त्याला. आणि आज संध्याकाळी मरशील. कुठं मेलास रे म्हणे तू? नाही मेलास तू? हो म्हणला, तर बरं वाटतंय मला तसं. अहो खिचडा खाल्ला आणि दुपारची झोप झाल्यानंतर बरंच वाटणार आहे किंवा. बरं, सद्गुरूंच्या सान्निध्यात माझे समर्थ आहेत एवढ्या एका विचाराने सुद्धा बरं वाटतं. संध्याकाळ झाली आणि शेजारती केली समर्थानी, आणि आज मुक्काम तिथेच आहे. समर्थानी विचार केला, तो जो कोण तथाकथित सज्जन आहे ना देवी भक्त, त्याला काय ते रामाचं सामर्थ्य दाखवूया आणि मगच पुढे जाऊया. त्याच्या कल्याणाकरता, नाही तर समर्थ पुढेही जाऊ शकले असते. त्याचं भाग्य उजाडलं होतं, असा विचार करा. आणि रात्रीची वेळ झाली. समर्थ म्हणले, सकाळपासून मी तुला मांडीवर घेऊन बसलोय, तू झोपलायस, मला आता झोप आली बाबा, आता मी झोपतो म्हणून समर्थाने घोंगडं टाकलं. तो म्हणला, महाराज आता मी मरणारच आहे, मी मेल्यावर झोप काढा. समर्थ म्हणले, माझं ऐक आता तू. आणि समर्थाने एक घोंगडी टाकली आणि समर्थ झोपले. आणि समर्थ म्हणले, माझे पाय चेपत बसायचं या घोंगडीवर आणि कुणीही बोलावलं तरी जायचं नाही. आणि अनेक सिद्धी प्राप्त असलेल्या त्या जगदंबेच्या भक्ताचं वाक्य खरं व्हावं याकरता यमराजांना तिथे यावं लागलं. आणि यमराज त्या मुलाला काय आहे, मृत्यू सगळ्यांनाच येतो, पण सामान्यांना मृत्यू येतो त्यावेळेला यम एखादा दूत पाठवून देतो, पण स्पेशल कुणाला न्यायचं असेल तर त्याला स्वतःला यावं लागतं. तुम्हाला आम्हाला न्यायचं असेल तर सांगतो, हे जा रे बुवाला पकडून आणा तंगडं धरून, आम्हाला यम काही दिसत नाही. पण स्पेशल जसं कुणाला विशेष अटक करायची असेल तर साहेबांना स्वतः यावं लागतं, साध्या पोलिसाला पाठवून चालत नाही. तसं गुरुभक्त आहे म्हणून यमराज स्वतः येतो आणि हाक मारतो, ए बाळा बाहेर ये. समर्थांच्या एवढ्या एका वाक्यावर त्याचा विश्वास होता की माझे पाय सोडून कुठं जाऊ नको, या घोंगड्यावरनं उठू नकोस. त्या यमाचं रूप पाहिलं
तो रेडा पाहिला, त्याच्या त्या मिशा पाहिल्या, त्याची ती रेड्याची शिंग पाहिली आणि घाबरलं पोरगं. त्यानं घट्ट पाय धरले, पाय चेपतोय. इकडे ये, तुला खाऊ देतो, अमुक करतो, प्रलोभनं दाखवली, भीती दाखवली. मला कथा रंगवायचं नाही आहे आत्ता, पण तो गेला नाही. आणि रात्र बराच वेळ गेल्यावर आम्हाला निघून जावं लागलं. म्हणतात ना, काळ आला होता, वेळ आली नव्हती. ती वेळ गेल्यावर तर यमाला सुद्धा निघून जावं लागलं. आणि आता याला फ्रेश वाटायला लागलं. तसं ताप आल्यानंतर योग्य गोळी घेतली, ताप येऊन गेला की बरं वाटतं, तसं थोडा अशक्तपणा आलेला असतो ती अँटीबायोटिक घेतल्यावर, पण बरं वाटायला लागलं. समर्थ उठले पहाटे. काय रे, मेला नाहीच वाटतं? कॅन्सल केलं का तू? रद्द केलंस का? गम समर्थांचा स्वभाव विनोदी. तो म्हणला असं ठीक आहे, हरकत नाही. त्याला स्वतः समर्थांनी सकाळी आंघोळ घातली, संध्या कर आणि पुन्हा त्या दारामध्ये भिक्षेला जा ज्यांनी तुला काल मरशील म्हणून शाप दिला होता. म्हणलं आता नाही, आज परत काय, ते लगेच मरशील म्हणले तर तुम्ही कुठं आहात तिथे? नाही, तू गेलंच पाहिजेस भैरवी, गेलंच पाहिजेस. तू म्हणाला मग एक करा, काय? घोंगडी द्या. ती कशाला? नाही, त्या घोंगडीवरनं मी गेलो नाही, घोंगडीवर श्रद्धा. म्हणून मी नेहमी सांगतो, गुरुवर नाही श्रद्धा ठेवली, त्याच्या घोंगडीवर ठेवली तरी चालेल, पण ठेवा. जय जय रघुवीर समर्थ. आणि काय सांगावं आपल्याला, दारात जातो, जरा घाबरतच जय जयकार करतो. काल जो ताण होता मस्तपैकी खणखणीतपणा, जय जय नाही, जय जय रघुवीर समर्थ मना सज्जना. तो अस्पष्ट आवाज ऐकला आणि तो वृद्ध मनुष्य जो बसला होता तो धावत आला. पहिल्यांदा याचे पाय पाहिले, कारण त्यांचे उलटे असतात असं म्हणतात, मी काही पाहिलेलं नाही आहे. आणि त्याला चाचपून बघू लागला. आणि त्याच्या लक्षात आलं, जगदंबेनं मला सिद्धी दिली आहे, पण त्या सिद्धीचा मी गैरउपयोग केला, म्हणून कोणीतरी महात्मा इथे आला आहे. तो म्हणला, बाळा तुला भिक्षा नाही वाढणार मी. तो म्हणला, मग आता परत शाप देणार? नाही, शाप नाही देत. काय करतोस मग? तुझे गुरुजी कुठं उतरलेत? षोडशोपचार पूजेचं साहित्य घेतलं आणि धावत आले आणि त्या समर्थांकडे पाहिलं, साष्टांग नमस्कार घातला आणि षोडशोपचार पूजा समर्थांची केली. भिक्षा त्यांना येऊन वाढली आणि सांगितलं, महाराज मी चुकलो. समर्थांनी जवळ घेतलं. संत कोणाची उपेक्षा करत नसतात. संत कुणाची उपेक्षा करत नाहीत. ते संत कुणाला आपला परका समजत नाहीत. सगळेच माझे, हे विश्वची माझे घर. संतांच्यात आणि आपल्यात फरक हाच आहे. संत म्हणतात हे विश्वची माझे घर, आणि आपण म्हणतो हे घरची माझे. म्हणून कीर्तन विश्व, काय चॅनेलचं नाव आहे? कीर्तन विश्व. संपूर्ण विश्वातल्या लोकांना कीर्तनाद्वारा भारतीय संस्कृतीचा संस्कार व्हावा आणि त्यात त्यांचं कल्याण साधावं, या तळमळीनं निर्माण केलेलं हे चॅनेल आज या कीर्तनामध्ये आपल्याला असा निरोप देतं की सद्गुरूंचे व्हा. आपल्या मनात ताकद नसली तरी सद्गुरूंचा मी आहे एवढी एक गोष्ट आपल्यामध्ये अनेक बदल घडवते. अनेकदा आपल्याला मृत्यूपासून काय त्याहीपेक्षा मोठ्या संकटापासून संत सोडवतात. आणि हा योग्य तो बदल मनात झाला पाहिजे. आमची एफडीवर विश्वास असतो, आमचा मेडिसिन्सवर विश्वास असतो, आमचा माणसांवर विश्वास असतो, आमचा व्यवस्थेवर सरकारवर विश्वास असतो, फक्त देवावर नसतो, फक्त संतांवर नसतो. आणि म्हणून मनात तो बदल घडला पाहिजे जो घडायला पाहिजे, आणि तो बदल व्हावा याकरता समर्थ सांगतायत, बा परमेश्वरा माझ्या मनात योग्य तो बदल कर. मन हे फार चंचल आहे, नीट राहत नाही आहे निश्चल, तेव्हा तुझ्या चरणावर ते नीट राहू दे अशी प्रार्थना करतात. मूळ पद पतित पावना जानकी जीवना, पतित पावना जानकी जीवना, पतित पावना, पतित पावना, पतित पावना जानकी जीवना. झाले कीर्तन शेवट गोड करा, मनी धरा श्री जानकीच्या वरा. कीर्तन रंगी वाजवा करटाळी, नाम घोषे पात गावो. येथून कल्याण साम्राज्य सुखराजी, अवघे उठा उवाळा राघुवासी. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव
संतासी सदा लवावे सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे जय जय रघुवीर समर्थ. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना करतो.